व्हायला सुरुवात झालेली आहे। गिरगाव चौपाटीवरची ही संध्याकाळ पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये सूर्यास्त होणार आहे। आजचा जर आपण गुगलवर सूर्यास्ताची वेळ बघितली तर काहीतरी 6:38 सूर्यास्ताची वेळ आहे आणि आत्ता 6:30 वाजत आलेले आहेत। 6:24 झाली आहेत। पुढच्या 8-10 मिनिटांमध्ये सूर्य अस्ताला जाणार आहे आणि हळूहळू अंधार कवेत घ्यायला सुरुवात करेल। मात्र या अंधाराचा कुठलाही परिणाम गणेश विसर्जन मिरवणुकांवर होणार नाही, कारण मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये सगळीकडे प्रचंड रोषणाई करण्यात आलेली आहे। पालिकेकडून करण्यात आलेली रोषणाई, मंडळांनी स्वतःची करण्यात आलेली रोषणाई, या सगळ्यामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीचा उत्साह असाच अविरत सुरू आहे। तर एका बाजूला हा अथांग समुद्र आहे आणि तर दुसरीकडे भक्तांचा जनसागर इथे उसळलेला आहे। ही दोन दृश्य आपण बघतोय। गिरगाव चौपाटी आणि जुहू चौपाटीची ही दृश्य आहेत। एकीकडे मंडळाचे काही छोट्या गणपतीच्या मूर्त्या आहेत, त्यांचे देखील विसर्जन सुरू आहे जुहू चौपाटीला, तर दुसरीकडे गिरगाव चौपाटीला देखील मोठमोठ्या मूर्त्यांचं आता विसर्जन होणार आहे। काही वेळामध्येच आता या मूर्त्यांच्या विसर्जनाला सुरुवात होणार आहे। अनेक मिरवणुका आता इथे गिरगाव चौपाटीवर यायला सुरुवात झाली आणि भक्तांच्या सागराला काही ओहोटी येत नाहीये 4-4 तासांनी सुद्धा। आज सकाळपासून जो काही सागर जमायला सुरुवात झाली आहे, उद्या सकाळपर्यंत शेवटच्या गणपतीचं विसर्जन होईपर्यंत असाच जनसागर गिरगाव चौपाटीवर आणि वेगवेगळ्या महत्त्वाच्या विसर्जन स्थळी असाच अविरत असणार। आणि आपले मुंबईतले अनेक प्रतिनिधी पण आहेत जे या ठिकाणी आहेत आणि हा अनुभव अनुभवत आहेत सगळा। आपल्यासोबत धनंजय दळवी देखील जोडले गेलेले आहेत। धनंजय, तू स्वतः या मिरवणुकांमध्ये सहभागी झालेला आहेस, तू हा उत्साह अनुभवतोयस, काय सांगशील? आपण पाहिलं तर खरंच उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते, कारण की ज्या गेले 10 दिवस 11 दिवस जे आहे ते या सर्व गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा जी आहे ती केलेली आहे आणि आज बाप्पाला निरोप देताना हे सगळेच भाविक जे आहेत ते या ठिकाणी विसर्जन स्थळी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। हे सगळे भाविक जे आहेत ते मी सध्या उभा आहे मुंबईतील प्रसिद्ध अशा जुहू चौपाटीवर आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना आपल्याला पाहायला मिळतात। अगदी जर आपण दृश्य जर पाहिली तर या ठिकाणी सूर्यास्ताची वेळ आहे, सूर्य मावळतो आणि त्यातच आपल्या लाडक्या बाप्पाला हा निरोप दिला जातोय। गेल्या 11 दिवस मनोभावे अशी बाप्पाची सेवा या ठिकाणी करण्यात आली आणि त्यानंतर आज अखेर तो क्षण आलाय। या ठिकाणी उत्साहाचं वातावरण खरं तर पाहायला मिळतं। मात्र एक गोष्ट नक्की मी जाणीवपूर्वक उल्लेख करेल ती म्हणजे अनेक भाविकांचे डोळे सुद्धा या ठिकाणी पाणवलेले पाहायला मिळतात, कारण की ज्या लाडक्या बाप्पाला आपण घरात विराजमान केलंय त्याची मनोभावे सेवा केली आणि आज त्याला निरोप द्यावा लागतोय। खऱ्या अर्थाने यामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी लहान मुलं जी आहेत ती सगळ्यात जास्त या ठिकाणी भावुक झालेली जी आहे ती पाहायला मिळतात। त्यामुळे कुठेतरी बाप्पाचा आणि लहान मुलांचा एक जिव्हाळा आहे, एक आपण नेहमी नातं जे आहे ते वेगळं पाहिलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी लहान मुलांमध्ये तो उत्साह आहे ते भावनिक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र वाजत गाजत उत्साहात आज संपूर्ण मुंबईमध्ये आपल्याला सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। अनेक जण जे आहेत त्यांनी पारंपरिक पद्धतीने आपल्या बाप्पाचं विसर्जन जे आहे ते केलेलं आहे। सकाळपासून जर आपण पाहिलं तर पहाटेपासून हे आगमन सोहळे विसर्जन सोहळे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर सगळ्यात जास्त गर्दी जी पाहायला मिळते। नक्कीच धनंजय, तर तू हा सगळा अनुभव घेतोयस आणि हा अनुभव आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलायस, धन्यवाद। मुंबई आणि नागपूरमधली आपण हे दृश्य बघतोय। लालबागच्या राजाची मिरवणूक आता हळूहळू पुढे सरकतीये, तर दुसरीकडे नागपूरमध्ये देखील काही तरुणी आहेत जे आपली नृत्यकला सादर करतात। तिथे देखील उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे। सर्वच ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं बाप्पाला निरोप दिला जातो। मिरवणुका मोठमोठ्या निघालेल्या आहेत आणि या मिरवणुकांमध्ये मोठ्या संख्येनं गणेश भक्त सहभागी झालेले आहेत। देशभरात ज्या ज्या काही परंपरा आहेत, ज्या ज्या काही पारंपरिक वाद्य आहेत, इथं सगळी आलेली आहेत आणि तो सगळा अनुभव सगळ्या गणेश भक्तांना घेतला। मुंबईमधली आपण हे दृश्य बघतोय। लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू आहे। जसजसं बाप्पा पुढे जातो तसतसे भक्त त्याला बघण्यासाठी खरं तर आतुरलेले आहेत। रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी गणेश भक्त थांबले।
आता नागपूरमध्ये हा जो परफॉर्मन्स सध्या सुरू आहे, अशा प्रकारचा परफॉर्मन्स बघायला सर्वसामान्य माणूस रोजच्या आयुष्यामध्ये कधी जाऊ शकत नाही, किंवा असे कुठे कुठे जायचं असतं हे बघायला, ती सगळी वाद्य कुठे वाजवली जातात याची पण आपल्याला फारशी काही माहिती नसते. सध्याच्या रील्सच्या आणि शॉर्ट्सच्या जमान्यामध्ये या सगळ्या पारंपरिक कला जर कुठे बघायला मिळत असतील तर त्या अशा प्रकारच्या मिरवणुकीमध्ये. म्हणजे गेली 10 दिवस प्रत्येक सार्वजनिक मंडळ जी आहे ती विविध कार्यक्रमांचं आयोजन करतं. मग बाप्पाला निरोप देताना आपण साध्या पद्धतीने दिल्या जात नाही, तर अशाच पद्धतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवली जातात, सांस्कृतिक नृत्यकला किंवा लोककला सादर केल्या जातात, ज्यामुळे अनेक गणेश भक्त स्वतःहून याकडे आकर्षित केले होते. कारण की या तुम्ही सांगितल्याप्रमाणे या नृत्यकला किंवा हे सादरीकरण इतर वेळी कुठे बघायचं हा प्रश्न अनेक गणेश भक्तांकडे असतो. त्यामुळे या मिरवणुकांमध्ये हे सगळं त्यांना अनुभवतात. मुंबई नागपूरमधली ही दृश्य आहेत. मुंबईमध्ये लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू आहे. हळूहळू ती पुढे येते. जसजशी लालबागच्या राजाची मिरवणूक पुढे येते तशी लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी होतीये. त्याला पुष्पहार घातले जात आहेत. गणेश भक्त त्याचं स्वागत करतायत. मोठ्या जल्लोषामध्ये गुलालाची उधळण केली जाते. दुसरीकडे नागपूरमध्ये देखील वाद्य वाजवले जात आहेत. पारंपरिक वाद्य आहे जी देशभरातील विविध राज्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये जी वाद्य वापरली जातात, वाजवली जातात, त्या वाद्यांचं सादरीकरण इथं केले जाते. त्यामुळे नागपूरकरांमध्ये देखील मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. ढोलताशा पथक असतील, लेझिम असेल, अनेक विविध प्रकार खरं तर केले जात आहेत. साहसी खेळ देखील अनेक ठिकाणी खेळले जात आहेत. त्याची देखील दृश्य आपण काही वेळापूर्वी पाहिलेली होती. मुंबई नागपूरमधली आपण दृश्य बघतोय. लालबागच्या राजासह अनेक मोठमोठ्या गणपतींच्या मिरवणुका देखील सध्या मुंबईमध्ये सुरू आहेत. तर अनेक जण विविध वेशभूषा देखील या करून आलेले आहेत. या मिरवणुकांमध्ये सहभागी झालेले आहेत. पुण्यामधली आपण हे दृश्य बघतोय. अनेक वारकरी देखील या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. ते आपल्या तालावर गणरायाचा जयघोष करतायत. महाराष्ट्रामध्ये ज्या विविध कला आहेत त्या सगळ्याच कला आपल्याला या मिरवणुकांमध्ये आज बघायला मिळत आहेत. मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, कोल्हापूर असेल, कुठेही सर्वत्र ठिकाणी आज राज्यभरातील सर्व कला आज गणेश भक्तांना अनुभवता येत आहेत. मुंबईमध्ये मोठमोठ्या मिरवणुका निघालेल्या आहेत.